हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. व्हॉइस या टॉपिकचे सर्व क्वेश्चन्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत. TCS व IBPSने आत्तापर्यंत विचारलेले सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा यात इन्क्लूड आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. आणि क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा अँड सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर भेटत जाईल. ठीक आहे. तर स्टार्ट करूया. ए सेंटेन्स हॅज बीन गिवन इन ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह व्हॉइस. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन पॅसिव्ह ऑर ॲक्टिव्ह व्हॉइस. माय सिस्टर विल राईट ॲन ॲप्लिकेशन. ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? तर विल राईट ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. काय येईल याचं करेक्ट? पॅसिव्ह व्हॉइस. तर व्हॉइसचे 3 गोल्डन रूल्स लक्षात घ्या. एक तर असतो की व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. दुसरा, सब्जेक्ट ऑब्जेक्ट आपापली जागा बदलतात. आणि तिसरा, V3 वर्बचं थर्ड फॉर्म येते पॅसिव्ह सेंटेन्समध्ये. हेच 3 रूल्स वापरून तुम्ही व्हॉइसचा कोणताही क्वेश्चन सॉल्व करू शकता. एलिमिनेशन मेथड वापरून इझी वेने तुम्हाला आन्सर काढता येते. कोणते रूल्स सांगितले? तर व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही, सब्जेक्ट ऑब्जेक्ट आपापली जागा बदलतात आणि V3 वर्बचा थर्ड फॉर्म येते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. तर आपल्याला दिलेलं आहे विल राईट. विल मॉडल वर्ब आहे, राईट V1 आहे. आणि जेव्हा ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब आणि V1 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये काय होते? तर मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 वर्बचं थर्ड फॉर्म. विल बी रिटन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर वुड बी, विल बी रोट, ए बी एलिमिनेट झालं. ऑप्शन डीमध्ये वूड रिटर्न आले, डीसुद्धा एलिमिनेट होईल. विल बी रिटर्न आले ऑप्शन सीमध्ये. अन ॲप्लिकेशन विल बी रिटर्न बाय माय सिस्टर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲक्टिव्हमध्ये जेव्हा मॉडल वर्ब प्लस V1 असते तेव्हा पॅसिव्ह करताना मॉडल वर्ब प्लस बी आणि त्यानंतर V3 येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. ही गेव हर प्रमोशन हॅपीली. काय येईल करेक्ट पॅसिव्ह फॉर्म? ही गेव हर प्रमोशन हॅपीली. तर सेंटेन्समध्ये गेव आले. गेव म्हणजे V2 वर्बचं सेकंड फॉर्म आहे. सिम्पल पास्ट टेन्स आहे. आणि आपण व्हॉइसच्या रूल्समध्ये काय पाहिलं होतं? तर व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. सो इथे हॅड बीन एलिमिनेट होईल. मग आता ऑप्शन ए, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी काय येईल या तिघांपैकी करेक्ट आन्सर? तर V2चं पॅसिव्हमध्ये कशात चेंज होते? तर वॉज किंवा वर प्लस V3मध्ये वर्बच्या थर्ड फॉर्ममध्ये. ऑप्शन सी, ऑप्शन डीमध्ये हर प्रमोशनपासून सेंटेन्सची सुरुवात झाले. हर प्रमोशन एकत्र येईल का? हर प्रमोशन ऑब्जेक्ट आहे का ते एकत्र यायला? तर वेगवेगळे वर्ड्स आहेत. हर वेगळा शब्द आहे, प्रमोशन वेगळा शब्द आहे. ही गेव हर प्रमोशन, त्याने तिला प्रमोशन दिलं. हर आणि प्रमोशन एकत्र येणार नाही. ऑप्शन एमध्ये आले वॉज गिवन, वॉज प्लस V3. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. शी वॉज गिवन प्रमोशन हॅपीली बाय हिम. हरचं शी झालं. V2चं गेवचं वॉज गिवन झालं, वॉज प्लस V3 झालं. काय भेटलं? तर प्रमोशन भेटलं. कसं भेटलं? हॅपीली भेटलं. अँड हीचं बाय नंतर हिम झालं. ठीक आहे. ॲक्टिव्हमध्ये जेव्हा V2 असते वर्बचं सेकंड फॉर्म असते तेव्हा पॅसिव्ह करताना वॉज किंवा वर प्लस V3 होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आवर कॅट वॉज टीझिंग द डॉग नेक्स्ट डोअर. तर वॉज टीझिंग, वॉज प्लस VING आले, वर्बचं ING फॉर्म आले. पॅसिव्हमध्ये कशात चेंज होईल? तर वॉज किंवा वर प्लस बिईंग आणि V3मध्ये. वॉज टीझिंग एलिमिनेट होईल. हॅज बीन टीज्ड एलिमिनेट झालं. वॉज बिईंग टीज्ड ऑप्शन सीमध्ये आहे. ऑप्शन डीमध्ये सुद्धा आहे वॉज बिईंग टीज्ड. काय येईल या दोघांपैकी करेक्ट आन्सर? सी येईल की ऑप्शन डी येईल? तर आवर कॅट ॲक्टिव्हमध्ये सब्जेक्ट आहे, तो पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्टच्या जागी जाईल. ऑब्जेक्ट पॅसिव्हमध्ये सब्जेक्टच्या जागी येते. दी डॉगपासून आन्सरची सुरुवात पाहिजे. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. दी डॉग नेक्स्ट डोअर वॉज बिईंग टीज्ड बाय आवर कॅट येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. सब्जेक्ट ऑब्जेक्ट पोझिशन चेंज करतात ॲक्टिव्ह पॅसिव्हमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. सचिन चेंज्ड द एंटायर हाऊस. तर चेंज V2 आहे. पॅसिव्हमध्ये कशात चेंज होईल?
वॉज किंवा वर प्लस V3मध्ये. दी एंटायर हाऊस ऑब्जेक्टचं सब्जेक्ट बनेल. सब्जेक्ट सिंग्युलर आहे, सो सिंग्युलर वर्ब येईल वॉज आणि V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर इज बिईंग, आर चेंज्ड, इज चेंज्ड तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. द एंटायर हाऊस वॉज चेंज्ड बाय सचिन. आणि जरी आपण एवढं सगळं नसतं पाहिलं तरी पण या तिन्ही ऑप्शन्सचा टेन्स चेंज होता. इज, आर, इज प्रेझेंट टेन्स होता. आपल्याला आपला आन्सर पाहिजे पास्ट टेन्समध्ये, सो ऑप्शन ए आलं असतं आपलं करेक्ट आन्सर. जे आपले 3 रूल्स आहेत व्हॉइसचे त्यापैकी बऱ्याच वेळा एक रूलने सुद्धा तुम्हाला एलिमिनेशन मेथडने आन्सर काढता येते. कोणते रूल्स होते? तर फर्स्ट, व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही, सब्जेक्ट ऑब्जेक्ट आपापली जागा बदलतात आणि वर्बचं थर्ड फॉर्म येते, V3 येते पॅसिव्हमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दी ऑडियन्स लाफ्ड ॲट दी कॉमेडियन. काय येईल पॅसिव्ह व्हॉइस? तर लाफ्ड V2. काय येईल? वॉज किंवा वर प्लस V3. V2 म्हणजे सिम्पल पास्ट असतो, इज येणार नाही. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. आता वॉज किंवा वर प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते चेक करा. तर ऑप्शन बीमध्ये आले वॉज लाफ्ड ॲट. ऑप्शन सीमध्ये सुद्धा आले वॉज लाफ्ड ॲट, पण इथे बाय एव्हरीवन आले, सो सी एलिमिनेट होईल. ऑप्शन डीमध्ये आले वॉज लाफ्ड. इथे फक्त लाफ्ड दिले, ॲट यायला पाहिजे होतं. लाफ्ड ॲट फ्रेझल वर्ब आहे, प्रेपोजिशन ॲट याच्या बरोबरच राहील, सो डी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन बी येईल तुमचं पॅसिव्ह व्हॉइस. दी कॉमेडियन वॉज लाफ्ड ॲट बाय दी ऑडियन्स. ठीक आहे. V2चं वॉज किंवा वर प्लस V3 होते. नेक्स्ट क्वेश्चन. A sentence has been given in active or passive voice. Out of the 4 alternatives suggested, select the one which best expresses the same sentence in passive or active voice. A grocery store was inaugurated by Anurag. तर was inaugurated काय आहे? तर सिंपल पास्ट टेन्स आहे. एकदा ऑप्शन्स चेक करा. तर ऑप्शन ए इनॉग्रेटेड, V2 आले, सिंपल पास्ट आले. ऑप्शन बी हॅड इनॉग्रेटेड, एलिमिनेट होईल. ऑप्शन सी हॅज इनॉग्रेटेड, एलिमिनेट झालं. ऑप्शन डी इनॉग्रेट्स, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, एलिमिनेट होईल. बी सी डी एलिमिनेट होतील. एकच ऑप्शन राहिलं, सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही या रूलवर तुमचं आन्सर निघालं. अनुराग इनॉग्रेटेड ए ग्रॉसरी स्टोअर येईल तुमचं करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. तुम्हाला सेंटेन्स दिलेलं होतं ते होतं पॅसिव्ह व्हॉइसचं. पॅसिव्हमध्ये वॉज प्लस V3 आलेलं होतं आणि पॅसिव्हमध्ये वॉज प्लस V3 कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V2 असते, वर्बचं सेकंड फॉर्म असते. ॲक्टिव्हमधल्या इनॉग्रेटेडचं पॅसिव्हमध्ये वॉज प्लस V3 झालं, वॉज इनॉग्रेटेड झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द स्टुडंट्स ऑफ द कॉलेज हॅव बीन पनिश्ड बाय द प्रोफेसर फॉर निग्लिजन्स ऑफ ड्युटी. तर हॅव बीन पनिश्ड, हॅव बीन प्लस V3 कधी येते? तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये येते. आणि ॲक्टिव्हमध्ये काय असते तेव्हा पॅसिव्हमध्ये हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V3 येते. तर ॲक्टिव्हमध्ये हॅव किंवा हॅज प्लस V3 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V3 येते. बाय दी प्रोफेसर, प्रोफेसर सिंग्युलर आहे, सो सिंग्युलर वर्ब येईल हॅज V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर हॅड ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन बी हॅज पनिश्ड येऊ शकते. ऑप्शन सी पनिश्ड V2 आहे, एलिमिनेट होईल. ऑप्शन डी हॅव पनिश्ड एलिमिनेट झालं, सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲक्टिव्हमध्ये हॅज पनिश्ड आले, त्याचं पॅसिव्हमध्ये हॅव बीन पनिश्ड झालं. हॅव का आलं? तर दी स्टुडंट्स ऑफ दी कॉलेज प्लुरल आहे, सो इथे हॅव हे प्लुरल वर्ब आले. आणि ते प्रोफेसर सिंग्युलर आहे त्यामुळे हॅज हे सिंग्युलर वर्ब आले. दी प्रोफेसर हॅज पनिश्ड दी स्टुडंट्स ऑफ दी कॉलेज फॉर निग्लिजन्स ऑफ ड्युटी येईल तुमचं करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे. आणि टेन्सच्या रूलने सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व करता आला असता. हॅव आले म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, उत्तरसुद्धा प्रेझेंट परफेक्ट टेन्सच पाहिजे. ऑप्शन एमध्ये हॅड आले, पास्ट परफेक्ट झालं. ऑप्शन सीमध्ये पनिश्ड आले, V2 आले, सिम्पल पास्ट टेन्स आहे. ऑप्शन डीमध्ये हॅव आले, प्रेझेंट परफेक्ट आहे, पण इथे प्रोफेसरनुसार सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे होतं, हॅज यायला पाहिजे होतं, पण इथे हॅव आलेलं आहे, प्लुरल वर्ब आलेलं आहे, सो ऑप्शन डी येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द टीचर टोल्ड हिम टू कलेक्ट असाइनमेंट्स. तर टोल्ड आले, V2 आले, V2चं पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 होते.
ऑप्शन ए मध्ये आले वॉज टोल्ड असू शकते. ऑप्शन बी इज टोल्ड एलिमिनेट झालं. ऑप्शन सी आस्क्ड एलिमिनेट होईल. ऑप्शन डी वॉज आस्क्ड एलिमिनेट झालं. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ही वॉज टोल्ड टू कलेक्ट असाइनमेंट्स बाय द टीचर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्हमधल्या V2चं पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 होते. त्यानंतर हिमचं पॅसिव्हमध्ये ही झालं. दी टीचर सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागी जाईल. बाय नंतर येईल दी टीचर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विवेक हॅज बीन ट्रान्सफर्ड टू मुंबई. तर हॅज बीन ट्रान्सफर्ड ऑलरेडी पॅसिव्ह व्हॉइस आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस काय येईल? तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये सुद्धा पाहिलं होतं. पॅसिव्हमध्ये हॅज बीन ट्रान्सफर्ड किंवा हॅव बीन ट्रान्सफर्ड कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये हॅज ट्रान्सफर्ड किंवा हॅव ट्रान्सफर्ड असते. हॅज किंवा हॅव प्लस V3 असते. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर हॅव ट्रान्सफर्ड ऑप्शन ए असू शकते. ऑप्शन बी वॉज ट्रान्सफरिंग एलिमिनेट झालं. वर ट्रान्सफरिंग एलिमिनेट झालं. ट्रान्सफर्ड एलिमिनेट होईल. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. दे हॅव ट्रान्सफर्ड विवेक टू मुंबई. आता तुम्ही म्हणाले दे कुठून आलं? तर ट्रान्सफर्ड कोणाकडून तरी ट्रान्सफर केलं गेलं असेल. त्यांनी ट्रान्सफर केलं आहे. पॅसिव्हमध्ये नाही दिले पण ॲक्टिव्हमध्ये दिलं आहे. पण तुम्हाला याच्याशी काय करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त वर्ब बघायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. मिसेस वंदना टीचेस अस सायन्स. तर टीचेस म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. ऑप्शन एमध्ये वॉज आलं आहे, पास्ट टेन्स झाला. ऑप्शन बी वर पास्ट टेन्स. ऑप्शन सी हॅव प्रेझेंट परफेक्ट झालं आहे. सो तिन्ही एलिमिनेट होतील. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन डीमध्ये आर आलं आहे. सो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आणि व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. सो वी आर टॉट सायन्स बाय मिसेस वंदना येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्हमधल्या असचं पॅसिव्हमध्ये वी झालं आणि वीनुसार प्लुरल वर्ब आलं आहे आर. त्यानंतर आले V3 टॉट आणि बाय नंतर आलं आहे तुमचा सब्जेक्ट. ॲक्टिव्ह पॅसिव्हमध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट आपापली जागा बदलतात. पॅसिव्हमध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट बनते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वी वर वॉचिंग ए मूवी इन दी सिनेप्लेक्स येस्टरडे. तर सेंटेन्समध्ये वर वॉचिंग आले. वर प्लस VING आले. वर्बचं ING फॉर्म आले. पॅसिव्हमध्ये कशात चेंज होईल? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये वॉच किंवा वर प्लस VING असते तेव्हा पॅसिव्हमध्ये वॉच किंवा वर प्लस बीइंग प्लस V3 येते. ए मूवी सिंग्युलर आहे. सो वॉच प्लस बीइंग प्लस V3. वॉचिंगचं V3 वॉच्ड. वॉज बीइंग वॉच्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर वॉज बीइंग वॉच. ऑप्शन एमध्ये वॉच आले एलिमिनेट झालं. ऑप्शन बी वॉज बीइंग वॉच्ड. ऑप्शन बी असू शकते. ऑप्शन सी वॉज बीन वॉच्ड. बीन आले एलिमिनेट होईल. ऑप्शन डीमध्ये आले वॉज बीइंग वॉच्ड हे सुद्धा असू शकते. मग ऑप्शन बी येईल की ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. पण ऑप्शन डीमध्ये बाय नंतर वी आले. ॲक्टिव्हमधल्या वीचं पॅसिव्हमध्ये अस होईल की वी राहील? तर अस होईल. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ऑप्शन डी एलिमिनेट होईल. ए मूवी वॉज बीइंग वॉच्ड बाय अस इन दी सिनेप्लेक्स येस्टरडे येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. आय एम ऑब्झर्विंग दी एनिमल्स. काय येईल करेक्ट आन्सर? आय एम ऑब्झर्विंग दी एनिमल्स. तर ॲम ऑब्झर्विंग ॲम प्लस VING आले. वर्बचं ING फॉर्म आले. कशात चेंज होईल? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये ॲम प्लस VING असते तेव्हा पॅसिव्हमध्ये ॲम इज किंवा आर प्लस बीइंग प्लस V3 होते. दी एनिमल्स प्लुरल आहे की सिंग्युलर आहे? तर प्लुरल आहे. सो आर प्लस बीइंग प्लस V3. ऑब्झर्विंगचं ऑब्झर्ड. आर बीइंग ऑब्झर्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर आर बीइंग ऑब्झर्ड ऑप्शन सीमध्ये आहे. ऑप्शन सी विल युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन बीमध्ये इज बीइंग ऑब्झर्ड आले. इज येणार नाही. एनिमल्स प्लुरल आहे. सो प्लुरल वर्ब यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. द प्रिन्सिपल वॉज ॲड्रेसिंग द स्टुडंट्स अँड टीचर्स. काय येईल करेक्ट आन्सर? तर वॉज ॲड्रेसिंग वॉज प्लस VING आले. वर्बचं ING फॉर्म आले. पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स आहे. टेन्सचा रूल वापरून पहा काय काय एलिमिनेट होते ते. तर ऑप्शन एमध्ये हॅव आले. प्रेझेंट परफेक्ट एलिमिनेट होईल. ऑप्शन बी इज बीइंग
प्रेझेंट टेन्स आलं आहे एलिमिनेट होईल. ऑप्शन सी आर आलं आहे प्रेझेंट टेन्स आलं आहे एलिमिनेट झालं. ऑप्शन डीमध्ये आले वर बिईंग ॲड्रेस्ड, सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. दी स्टुडंट्स अँड टीचर्स वर बिईंग ॲड्रेस्ड बाय दी प्रिन्सिपल. ॲक्टिव्हमध्ये जेव्हा वॉज किंवा वर प्लस VING असते तेव्हा पॅसिव्ह करताना वॉज किंवा वर प्लस बिईंग प्लस V3 येते. दी स्टुडंट्स अँड टीचर्स प्लुरल आहे, सो प्लुरल वर्ब आला वर, त्यानंतर बिईंग आणि त्यानंतर V3 ॲड्रेस्ड. ठीक आहे. त्यानंतर बाय नंतर आलं प्रिन्सिपल, जे सब्जेक्ट होतं ॲक्टिव्हमध्ये ते पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्ट झालं. तर हे सर्व क्वेश्चन्स TCS IBPSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे क्वेश्चन्स आहेत आणि हेच सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग एक्झाम्समध्ये सुद्धा तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. सो हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.